नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोलेकर जनता आज होरपळली। राज्यात होते सर्वाधिक तापमान नोंद। पुढील 2-3 दिवस अकोलेकरांना बसणार उन्हाचे चटके। एकीकडे सूर्य कोपला असताना सावलीने देखील सोडली साथ। शून्य सावलीत नागरिकांना आला नवाच अनुभव। वाढत्या तापमानात पाणी टंचाई निर्माण झाल्यास पुढे काय? अकोलेकरांना होईल की नाही पाणी पुरवठा? अकोटमध्ये पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल। गृहमंत्र्यांची पुण्यात तत्परता, अकोल्यात मात्र दुर्लक्ष। वाढत्या तापमानाने साप विंचू आले बिळाबाहेर। विझोऱ्यात सापडला 12 फूट लांब मोठा अजगर। आता सविस्तर बातम्या। आज अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद घेण्यात आली। राज्यात अकोल्याचे तापमान आज सर्वाधिक होते अशी माहिती समोर आली आहे। पुढील 2 दिवस वाढते तापमान पाहता अकोलेकरांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। आज सकाळपासूनच अकोल्याचे तापमान अधिक असल्याची जाणीव झाली होती। दुपारनंतर रस्ते सुनसान झाले होते। कूलरचा थंडावा आज कुठे गायब झाला असा प्रश्न अनेकांना पडला होता। अनेकांनी लहान मुलांसह ज्येष्ठांना आज बाहेर जाऊ दिले नाही, तर घराबाहेर काम करणाऱ्यांनी आज पुरेसे पाणी पीत काम केल्याने अनेकांना उन्हाचा फटका बसला नाही। रविवारपर्यंत अकोल्याचे तापमान उच्चांकी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज राज्यात अकोल्याचे तापमान सर्वाधिक होते। अकोल्याचे आजचे तापमान 45 अंश पार करून ते 45.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले। अकोल्याचे वाढते तापमान चिंताजनक असून अकोल्यात देखील पाण्याचे फवारे मारणाऱ्या यंत्रणा महापालिकेने कार्यान्वित करण्याची गरज आहे, तर शहराचे तापमान भविष्यात नियंत्रणात राहील। पण महापालिका प्रशासनाला अकोल्यातील वाढत्या तापमानाचे काही देणे घेणे नाही। अशा परिस्थितीत अकोल्यातील जनता मात्र होरपळत आहे। पुढील 2-3 दिवस अकोलेकर जनतेला वाढत्या तापमानाचा फटका बसणार आहे, तेव्हा अकोलेकरांनी स्वतःहून काळजी घेण्याची गरज आहे। आपली सावली कधीही साथ सोडत नाही असे म्हटले जाते, परंतु अपवादात्मक स्थितीत जेव्हा सावलीची साथ सुटते तेव्हा ती अनोखी घटना ठरते। आज अकोला शहरात दुपारी 12:18 अचानक काही क्षणांसाठी आपली सावली नाहीशी झाल्याचा अनुभव शहरातील नागरिकांनी तसेच लहान चिमुकल्यांनी घेतला। कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून 2 वेळा दुपारी डोक्यावर येतो। त्यामुळे वर्षातील हे 2 दिवस शून्य सावलीचे असतात। ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिसत असते। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षयवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे। अकोलेकरांनी आज दुपारी 12:18 शून्य सावलीची अनुभूती घेतली। यावेळी लहान मुलांनी कुतूहल व्यक्त केले। आज आम्ही झिरो सावली असल्यामुळे आम्ही आज लहान मुलांनी झिरो सावलीचा आनंद घेतला। आज शून्य सावली दिवस। आज आपल्या अकोल्याचे अक्षवृत्तीय स्थान आणि सूर्याचे क्रांती अंश समान असल्यामुळे आज आपल्या अकोला शहरामध्ये अनेक ठिकाणी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेण्यात आला। आज विश्वभारती आणि निशिका या केंद्राच्या मार्फत अरुण देवेकर वाचनालयाच्या या प्रांगणामध्ये बहुसंख्य लोकांनी या कार्यक्रमाचा अतिशय आनंद घेतला। आज विशेष अकोल्यासाठी की आज बरोबर 12:18 अकोल्याला सूर्य आपल्याबरोबर 90 अंशाच्या कोनात डोक्यावर आणि त्याच वेळेला 90 अंशाच्या कोनावर पायाच्या खालच्या बाजूला पृथ्वीच्या उलट बाजूला चंद्र असल्यामुळे एक आगळी वेगळी अनोखी आकाश भेट अकोलेकरांना अनुभवता आली। संपूर्ण महाराष्ट्रात शून्य सावली दिवस आहे। या दिवसाचा तुम्ही अक्षरशः डोळ्यांनी पाहत आहे। मागे एकदम शून्य सावली दिसत आहे। तुम्ही सुद्धा अगर समोर उभे राहिले आणि तुमची खाली पाहिलं तर तुम्हाला सावलीची प्रतिमा दिसणार नाही असा हा दिवस आहे। हे दिवस खूप कमी येतात आणि वर्षातून काहीच दिवस येतात। या दिवसासाठी लोक प्रतीक्षा करतात की या दिवसाचा आनंद कसा।
अकोला जिल्ह्यातील उन्हाचा पारा 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची घसरण होत असल्याचे दिसून येत आहे। अकोला जिल्ह्यात 2 मोठे प्रकल्प, 4 मध्यम तर 24 लघु प्रकल्प आहेत। अकोला जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा म्हणजेच महान प्रकल्पात सध्या 19% जलसाठा शिल्लक आहे। अकोला शहर, अकोला तसेच मूर्तिजापूर शहर, 64 खेडी पाणी पुरवठा योजना या भागातील पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। काटेपूर्णा प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळीमध्ये मोठी घट झाली आहे। सद्यस्थितीत काटेपूर्णा प्रकल्पात प्रतिदिन 15 मिलीमीटर एवढ्या बाष्पीभवनाची नोंद करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यात सर्वात मोठे प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात 16 मे पर्यंत केवळ 19.79% जलसाठा शिल्लक होता। यामध्ये 5 दिवसात आणखी घट झाली आहे। हीच स्थिती इतर प्रकल्पांची सुद्धा आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे। वेळेवर पाऊस आला नाही आणि पाणी टंचाईचा मोठा फटका बसण्याची भीती आहे। पुणे येथील रस्ता अपघात प्रकरणात ज्या तत्परतेने पोलीस तपास करत आहेत त्या प्रकारे अकोल्यात गोवर्धन हरमकार खून प्रकरणात सीआयडीची तत्परता का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। अकोट पोलीस स्टेशनमध्ये गोवर्धन हरमकार यांच्या हत्या प्रकरणात अकोट पोलीस स्टेशनचे 4 पोलीस कर्मचारी सहभागी आहेत। तशी नोंदच FIR मध्ये आहे। जानेवारी महिन्याचे प्रकरण आहे। या प्रकरणात सीआयडी तपास सुरू आहे। 4 आरोपींपैकी 2 आरोपींचा शोध सीआयडीने लावला। इतर 2 कोण, त्यांना अद्याप अटक का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। पुण्यातील आरोपींचा शोध पोलीस लावू शकतात। अकोटच्या प्रकरणात आरोपी पोलीसच आहे, निलंबित आहेत, पण नेमके कोण आरोपी आहे याचा शोध सीआयडी लावू शकत नसल्याची नाचक्की समोर येत आहे। त्यामुळे गृहमंत्री, पालकमंत्री यांच्या कार्यशैलीवर जनतेतून प्रश्न उपस्थित केला जात आहे। गोवर्धन हरमकार याला कथित चोरी प्रकरणात इतके मारण्याचे आदेश दिले तरी कोणी असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे। सर्व प्रकरणाचा तपास सीआयडी करत असताना त्यांनी खून प्रकरणात सर्व आरोपी अटकेत नसताना या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी आहे का याचा संशय सीआयडीला असताना हे प्रकरण थंड बस्त्यात टाकणे मागे कोण असा प्रश्न नागरिकांद्वारे उपस्थित होत आहे। जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांची जयंती आज साजरी करण्यात आली। अशोक वाटिका येथे गौतम बुद्धांच्या पुतळ्याला हारार्पण करत नागरिकांनी अभिवादन केले। बुद्ध पौर्णिमा ही श्री गौतम बुद्धांची जयंती म्हणून साजरी केली जाते। गौतम बुद्धांनी त्यांच्या राज्याचा त्याग केल्यानंतर त्यांना सत्याचे ज्ञान प्राप्त झाले। बौद्ध धर्माचा प्रसार करणारे भगवान गौतम बुद्ध या नावाने ते प्रसिद्ध झाले। त्यांनी जगाला पंचशिलाचा उपदेश केला। भगवान गौतम बुद्धांनी आपल्या ज्ञानातून संपूर्ण जगात नवा प्रकाश निर्माण केला। त्यामुळे बौद्धांसोबत सर्वधर्मीय बुद्ध पौर्णिमाही साजरी करतात। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शहरातील अशोक वाटिका संकुलात असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। यावेळी अनेक नागरिक ध्यान करताना दिसून आले। यावेळी गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासोबत नागरिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले। अकोट बस स्थानकासमोरील अवैध वाहतुकीसाठी ते प्रसिद्ध आहे, पण आता नागरिकांच्या सोयी सुविधांचा अभाव या बस स्थानकात दिसतोय। त्याचा फटका उन्हाळ्यात प्रवाशांना अधिक होत आहे। अकोट शहरातील एसटी बस स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात। मात्र बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांसाठी विविध योजना आणि सवलतींचा वर्षाव करत असतानाच कडक उन्हात प्रवाशांच्या घशाला कोरड पडली आहे। दुसरीकडे अकोट आगारमधून महामंडळाला सर्वाधिक प्रवासी उत्पन्न मिळत असतानाही अकोट बस स्थानकाच्या हिरकणी कक्षाला नेहमीच टाळे ठोकले जात आहे। बस स्थानक परिसरात नाल्यांचे घाण पाणी साचले आहे। संपूर्ण बस स्थानकाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो। प्रवाशांसाठी असलेल्या पाण्याच्या टाकीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। बसेसच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांना बस स्थानकाच्या आजूबाजूला अवैध प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे। अकोट बस स्थानकासमोर अवैध वाहतूक करणारे लोक आपल्या खासगी वाहनांमध्ये आवाज करतात। आवाज करत प्रवाशांना पळवून नेले जात असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही। या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देणे हे आगार व्यवस्थापकाचे खरे काम आहे।
हे पाहून आणखी किती दिवस प्रवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागणार अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत। बालमजुरी संपली पाहिजे। बालमजुरीला सभ्य समाजात काही स्थान नाही, पण तरी देखील कंत्राट कमी पैशात काम संपविण्याच्या नादात बालमजुरांना कामावर ठेवत असल्याचे चित्र आहे। याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे। शासनाच्या प्रयत्नांनंतरही जिल्ह्यात बालमजुरी संपत नाही। इतकेच काय तर उघडपणे होत असलेल्या बाल कामगारांवरही कामगार विभाग मौन बाळगून आहे। अशा बालकांना बालमजुरीच्या सापळ्यातून बाहेर काढता येत नाही। लाखो रुपये खर्चून तयार होत असलेल्या रस्त्याच्या कामाला बालमजुरांना झुंपण्यात आले आहे। ही बाब सोपी नसून त्यांच्याकडून विभागाचे कनिष्ठ अभियंते व कंत्राटदारांकडून काम केले जात आहे। कमी पगाराच्या लालसेपोटी या अल्पवयीनांना सुट्टीच्या दिवसात अशा प्रकारे उन्हाळ्यात कष्ट उपसावे लागत आहेत। हा सर्व प्रकार गंभीर असून त्याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे। त्यावेळेस दानापूर तेलारा जाता येता या ठिकाणी बालमजूर मोठ्या प्रमाणात काम करताना निदर्शनात येऊन राहिले। त्या ठिकाणी ज्यांचं वय सध्या शाळेत जाण्याचं आहे त्यांना डोक्यावर आज मुरुमाचे घमेले घेऊन मुरुम टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। ही बाब बेकायदेशीर असून ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरनी त्या बालमजुरांना या कामावर लावलेलं असेल त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे। वाशिम जिल्ह्यातील धोत्रा जहांगीर गावाजवळ ट्रक आणि रुग्णवाहिका यांच्यात भीषण टक्कर झाली। या घटनेत रुग्णवाहिकेत उपस्थित असलेल्या डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णवाहिकेचा चालक गंभीर जखमी झाला आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथून एका रुग्णाला अमरावती येथे सोडवून रुग्णवाहिका परतत असताना वाशिम येथील धोत्रा जहांगीर गावाजवळ रात्री उभ्या असलेल्या एका तुटलेल्या ट्रकवर रुग्णवाहिका आदळून हा भीषण अपघात झाला। या धडकेत रुग्णवाहिकेत बसलेल्या डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णवाहिकेचा चालक गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच धनस पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले। रुग्णवाहिकेची ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला का असा प्रश्न उपस्थित होत आहे। या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे। वाढत्या तापमानामुळे साप, विंचू आणि अजगर देखील बाहेर येत आहेत। अकोला तालुक्यातील विझोरा गावातील शेत शिवारात 12 फूट लांबीचा अजगर सापडला असून त्यामुळे स्थानिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती। अकोला तालुक्यातील विझोरा येथे शेत शिवारात डॉक्टर लखदिवे यांच्या शेतामधील फार्म हाऊसमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये एक मोठा असा साप असल्याचे तेथील कामगार दिनकर कांबळे यांना दिसून आले। साप हा खूप मोठा असल्याने ते भयभीत झाले होते। या घटनेची माहिती ग्रामस्थांना झाली। या मोठ्या लांब सापाला पाहण्याकरिता ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती। तेथील उपस्थित साहेबराव गवई यांनी तात्काळ पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र सूरज सदांशू यांना संपर्क साधला। घटनास्थळी सर्पमित्र कुमार सदांशिव, सर्पमित्र सूरज सदांशिव, सर्पमित्र प्रशांत नागे, शुभम नृपनारायण, शुभम गायकवाड, भरत बोरे, संदीप शेगोकार पोहोचले। सापाची पाहणी केली असता वातावरणातील बदलामुळे साप हा आक्रमक झाल्याचे दिसून आले। त्या सापाला पकडण्याकरिता सर्पमित्रांना अथक परिश्रम घ्यावे लागले। अखेर सर्पमित्रांना त्या सापाला पकडण्यात यश आले। यावेळी सर्पमित्र कुमार सदांशिव यांनी सर्व उपस्थितांना सापाची माहिती दिली। साप हा भारतीय अजगर होता। सापाची साधारण लांबी 12 फूट तर वजन 16 किलो होते अशी माहिती देण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाची माहिती वन विभागाचे अधिकारी थोरात यांना देण्यात आली। या सापाला पर्यावरणात सुरक्षितपणे सोडण्यात आले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोलेकर जनता आज होरपळली। राज्यात होते सर्वाधिक तापमान नोंद। पुढील 2-3 दिवस अकोलेकरांना बसणार उन्हाचे चटके। एकीकडे सूर्य कोपला असताना सावलीने देखील सोडली साथ। शून्य सावलीत नागरिकांना आला नवाच अनुभव। वाढत्या तापमानात पाणी टंचाई निर्माण झाल्यास पुढे काय? अकोलेकरांना होईल की नाही पाणी पुरवठा? अकोटमध्ये पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल। गृहमंत्र्यांची पुण्यात तत्परता, अकोल्यात मात्र दुर्लक्ष। वाढत्या तापमानाने साप, विंचू आले बिळाबाहेर। विझोऱ्यात सापडला 12 फूट लांब मोठा अजगर।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.